तर आधी राजरोसपणे गुंडापुंडांना गंभीर आरोप असलेल्या गुन्हेगारांना उमेदवारी द्यायची आणि टीका सुरू झाली की इतर पक्षांकडे बोट दाखवायचा असा खेळ सध्या सुरू आहे। आता पुण्याचंच बघा, तिथं आंदेकर, नायर अशा नामचीन गुंडांना राष्ट्रवादीनं तिकीट दिली आहेत। मात्र प्रश्न विचारल्यावर अजित पवारांनी मित्रपक्षांवर खापर फोडलाय। त्यामुळे पुण्यामध्ये वेगळाच पेच निर्माण झालाय। पाहूया। कोण कोणाला दिली आहे तुम्ही नीट तपासा। तुम्ही बाकी एबी फॉर्म दिलेले उमेदवार बघा। आता सत्तेची मस्ती, नशा आणि माळा झालेला आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या घटना घडतायत। राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये, त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे। पुणे महानगरपालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार हा मुद्दा खूप गाजतोय। त्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी या सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये जुंपली आहे। 2014च्या निवडणुकीआधी राष्ट्रवादी हा गुंडापुंडांचा पक्ष अशी इमेज तयार झाली होती आणि त्याचाच मोठा फटका काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला बसला होता। तेव्हा केंद्रात, राज्यात आणि पुणे महानगरपालिकेत भाजपचं सरकार येण्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता। मात्र आता 10 वर्षांनंतर परिस्थिती पलटली आहे। एका राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजपने सत्तेत त्यांना पवित्र केलंय आणि दुसरी राष्ट्रवादी कधीही सोबत येऊ शकते अशी परिस्थिती आहे आणि गुंड नाहीत असा एकही पक्ष उरलेला नाही। या सगळ्या गोष्टींना उजाळा देण्याचं कारण म्हणजे पुण्यात गुन्हेगारांना उमेदवारी देण्यावरून अजित पवारांवर सतत टीका होत असताना सगळं खापर अलगदपणे तिसऱ्याच माणसावर फोडून अजितदादा हात झटकून मोकळे झाले। दादा, पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या पक्षानं बऱ्याच गुंड इमेज असणाऱ्या लोकांना उमेदवारी दिल्याचा आपल्यावर सातत्यानं आरोप होतोय। आरोप करणाऱ्यांनी स्वतःची पण यादी तपासावी। त्याच्यामध्ये मी कुणाला त्याच्या उमेदवारी दिली नाही। उद्याच्याला जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांना उमेदवारी दिलेल्यांनी शेवटी तिथं फॉर्म देऊन ते मोकळे झाले आणि तिथं त्या पद्धतीनं चित्र झालेलं आहे। पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन खरात गटाला सोबत घेतलंय। गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार फक्त आपल्या पक्षाचे नसल्याचं सुचवण्याचा अजितदादा पुरेपूर प्रयत्न करतायत। अजित पवारांचा हा पवित्रा पाहून सचिन खरात यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं तडकाफडकी जाहीर केलं। कोणत्याच उमेदवारांना आता आमचा पाठिंबा नसेल अशी भूमिका त्यांनी घेतली। सन्मानपूर्वक जर मला जागा दिल्या तर नक्कीच आघाडी करू, अशा आशयाचं मी त्यांना पत्र दिलं, परंतु मला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही। आणि मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका महानगरपालिकेच्या लागल्या आहेत, या निवडणूक प्रक्रियेतून मी बाहेर पडत आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याच पक्षाला आणि कोणत्याच उमेदवाराला माझा पाठिंबा नाही, मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो। एकीकडे अजित पवार प्रत्येक भाषणात गुंडगिरीबद्दल चिंता व्यक्त करतायत, दुसरीकडे त्यांच्याच सभेच्या ठिकाणी कुख्यात गुंड बंधू आंदेकर यांच्या कुटुंबातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मंचावर हजेरी लावतायत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रभाग क्रमांक 23 मध्ये सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। एकाच घरातील हे उमेदवार येरवाडा तुरुंगातून निवडणूक लढवणार आहेत। घरातील वादातून आयुष कोमकर याची हत्या झाल्याच्या प्रकरणात या दोघी आरोपी आहेत। त्यासोबतच प्रभाग क्रमांक 39 मधून राष्ट्रवादी काँग्रेसनं बापू नायरला उमेदवारी दिली आहे। बापू नायरवर हत्या, अपहरण, खंडणीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। अशा स्थितीत आता दादा निस्पृहपणे या गुंडांशी आपला काही संबंध नाही, ज्याप्रमाणे सचिन खरात यांनी सांगितलं की या प्रक्रियेशी किंवा या लोकांशी आपला काही संबंध नाही, असं आता अजितदादा म्हणतील का? शक्यता कमी वाटते, कारण यापूर्वी दादांनी ज्या वेळेला गुन्हेगारीचा संपूर्ण उच्चाटन करू असा शब्द उच्चारला, त्यानंतर कधीही पुण्यात गुन्हेगारी कमी झालेली नाही, उलट ती वाढत गेलेली आहे। अशा स्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये दादांनी या सगळ्या गुंडांपासून आपला पिछा सोडवला पाहिजे। राजकारण आणि गुन्हेगारी हातात हात धरून चालतात हे आपण पाहत आलोय। ही महानगरपालिका निवडणूक देखील
त्याला अपवाद नाही. एकही राजकीय पक्ष आणि एकही राजकीय नेत्याला ना याचा खेद वाटतो ना खंत. प्रत्येकजण आपली जबाबदारी झटकून दुसऱ्याकडे बोट दाखवण्यात मग्न आहे. जिंकून येण्यासाठी आपले नेते कोणत्याही थराला जाऊ शकतात हेच खरं. मंदार गोंजारीसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.